नमस्कार. आज BA तृतीय वर्ष. मागच्या लेक्चरमध्ये आपण मानव संसाधन विकास मंत्रालय याची रचना ही कशा संदर्भात आहे हे आपण बघितली. मागच्या ह्या लेक्चरमध्ये रचनेचा अभ्यास केल्यानंतर आज आपण ह्या मानव संसाधन विकास मंत्रालयाची कार्य काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण बघतो की संपूर्ण जगामध्ये हे सर्वसामान्य आहे की उत्पादन क्षमतेची वृद्धीमध्ये हे हुशार, मेहनती तसेच कार्यक्षम अशा मानव संसाधनाचं फार महत्त्व आहे किंवा फार मोठं योगदान असलेलं आपल्याला दिसून येते. जी काही उत्पादकता आहे, जो काही विकास आहे, हे साध्य करण्यामध्ये ह्या मानव संसाधन ट्रेन, इफिशियंट, त्याचबरोबर नॉलेजियस, क्वालिफाईड अशा ह्युमन रिसोर्सेसचं खूप मोठं योगदान असलेलं आपल्याला दिसून येते. आणि हे जे बाब आहे, कोणत्याही देशाचा विकास असो, त्याची उत्पादकता असो, ह्या बाबी ह्या मानव संसाधनाच्या योगदानाशिवाय शक्य होऊ शकत. यामध्ये त्या मानव संसाधनाचं फार मोठं योगदान असलेलं आपल्याला दिसून येतं. हे केवळ दर्जेदार, सर्वसमावेशक शिक्षणामुळे शक्य आहे. तसेच 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षण व शिक्षणाच्या अधिकाराला महत्त्व देऊन आपण बघतो की विविध धोरणे व योजना बनविण्यात आल्या होत्या. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक महत्त्व आहे या शिक्षण आणि शिक्षणाशी संबंधित प्रक्रियेला देण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये चांगल्या प्रकारे एक उत्पादकता गाठण्यासाठी या योजनेला खूप महत्त्व देण्यात आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. ही योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य हे या मंत्रालयातर्फे करण्यात येते. या संदर्भात आवश्यक ते निर्णय घेणे, त्याचबरोबर आवश्यक ते धोरणे ठरवणे आणि ते धोरणे राबविणे हे प्रामुख्याने मानव संसाधन विकास मंत्रालय करत असतं, हे आपल्याला दिसून येतं. भारताच्या संविधानाच्या 77व्या परिच्छेदामध्ये आपण बघतो की 3ऱ्या खंडामध्ये भारत सरकारच्या कार्याचे संचालनालय हे या भागामध्ये या सर्व बाबी ज्या आहे याचा उहापोह हा करण्यात आलेले आहे किंवा ह्या सर्व बाबी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. भारत सरकारचे कार्य सुविधाजनक करण्यासाठी ते कार्य विविध मंत्रालयामध्ये विभाजित करण्यासाठी राष्ट्रपती हे नियम तयार करीत असतात. शासनाचे एकूण जे काही कार्य आहे हे कार्य चालण्याच्या संदर्भामध्ये आपण बघतो की राष्ट्रपती ह्या कार्याचं विभाजन जे आहे हे या विविध मंत्रालयामध्ये करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. भारत सरकारचे कार्य या नियमांच्या पहिल्या सूचीमधील मंत्रालय, विभाग तसेच सचिवालय आणि कार्यालयामध्ये संपादित केले जात असते. या सर्वांना विभाग म्हणून संबोधण्यात येते. जसं की प्रत्येक स्वरूपाची जी काही जबाबदारी वाटप करण्यात येते, यामध्ये वाटप करण्यात आलेली जबाबदारी आहे याचंही विभाजन करून हे विविध विभागांमध्ये देण्यात येत असते. त्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी हे विभाग जबाबदार असतात. वरील विषयांमधील पहिल्या सूचीमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाचा उल्लेख हा आढळून येतो. या पहिल्या सूचीमध्ये या मानव संसाधन विकास मंत्रालयाचा यामध्ये उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. या मंत्रालयाची प्रमुख भूमिका किंवा या मंत्रालयाची कार्य
आणि जबाबदाऱ्या आहेत त्या योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात ह्या मंत्रालयाला आवश्यक अशा सर्व प्रकारच्या सुविधा, आवश्यक अशा प्रकारची सर्व प्रकारची संसाधने जी आहेत ती या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची आपल्याला दिसून येते. हे मंत्रालय जे आहे, हे मंत्रालय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करीत असते. आत्ताच आपण बघतो, आत्ताच सध्या चर्चेत असणारं न्यू एज्युकेशनल पॉलिसी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे सध्या चर्चेत आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी विविध पातळ्यांवर या मंत्रालयामार्फत करत असलेलं आपल्याला दिसून येतं. हे मंत्रालय जे आहे, हे मंत्रालय सुनियोजित विकास, त्याचबरोबर शिक्षणाचा विस्तार, शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, ज्या भागामध्ये शैक्षणिक सुविधा किंवा संधी उपलब्ध नाही तेथे या संधी, या शैक्षणिक सुविधा ह्या उपलब्ध करून देणे. तसेच आपण बघतो गरीब, ज्याला की आपण इकॉनॉमिक बॅकवर्ड असं म्हणू, महिला व अल्पसंख्याक यासारखे जे समाजातील वंचित घटक मानण्यात येतात, या वंचित घटकाच्या शिक्षणाकडे हे मंत्रालय विशेष स्वरूपात लक्ष पुरवित असलेलं आपल्याला दिसून येते. त्यासाठी त्या वंचित घटकांना ह्या सुविधा देण्याच्या संदर्भात योग्य प्रकारे धोरणांची अंमलबजावणी करून या सुविधा हे मंत्रालय वंचित घटकाला उपलब्ध करून देत असलेलं आपल्याला दिसून येते. तसेच या वंचित घटकातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज, अनुदान इत्यादी स्वरूपातही मदत ही उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उद्देश हा असतो की जो काही राष्ट्रीय मुख्य विकास प्रवाह आहे, ह्या राष्ट्रीय मुख्य विकास प्रवाहामध्ये सर्व घटक समान समाविष्ट असावे या दृष्टिकोनातून हे कार्य चालते. देशातील शैक्षणिक संधी वाढवण्यासाठी युनेस्को तसेच आंतरराष्ट्रीय सरकार विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मानव संसाधन विकास मंत्रालय हे करीत असलेलं आपल्याला दिसून येते. मानव संसाधन विकासाचे एकूण हे जे कार्य चालते, हे कार्य प्रामुख्याने 2 विभागांमार्फत चालत असलेलं आपल्याला दिसून येते. त्यामध्ये जो काही पहिला विभाग आहे तो म्हणजे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, उच्च शिक्षण विभाग. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग जो आहे, हा विभाग राष्ट्र बांधणीसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असल्याचं दिसून येतं. या मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील एक पुढील या महत्त्वाच्या अशा योजना दिसून येतात. ज्यामध्ये सर्व शिक्षा अभियान हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. या अभियानाअंतर्गत सर्व स्तरावरील मुले व मुलींना प्राथमिक शिक्षण मिळावे, सर्व स्तरावरील मुले आणि मुलींना प्राथमिक शिक्षण मिळावे या हेतूने नवीन शाळा चालू करण्यात येतात. त्याचबरोबर आपण बघतो की उपलब्ध शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सुविधा ज्या आहेत या सुविधाही उपलब्ध करून देण्यात येतात. त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना 15 ऑगस्ट 1995 सालापासून शाळांमधील
विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवणे, त्यांची उपस्थिती वाढवणे व त्यांना या काळात, या त्यांच्या वाढीच्या काळात सकस पोषक आहार मिळावा या हेतूने मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना या बाबी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान ही योजना मार्च 2009 मध्ये माध्यमिक शाळांमधील उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यासाठी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारावा या उद्देशाने ही योजना करण्यात आलेली आहे. यामध्ये नवीन खोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, कला व हस्तकला वर्ग, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासारख्या सुविधा आवश्यक त्या प्रमाणात पुरविण्यात येतात. याचबरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून नवीन शिक्षकांची नियुक्ती, विज्ञान, गणित, इंग्रजी विषयाकडे विशेष स्वरूपामध्ये लक्ष, त्याचबरोबर आपण बघतो की शिक्षकांसाठी प्रशिक्षण, शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर या सर्व एकूण बाबींकडे लक्ष केंद्रित करण्यात येत असलेलं आपल्याला दिसून येते. मानव संसाधन विकास मंत्रालयातील जो उच्च शिक्षण विभाग आहे तो मानव संसाधन विकास हा विभाग जो आहे हा भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करीत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या विभागाअंतर्गत विविध योजना, त्याला आवश्यक अनुदान आणि त्याचबरोबर विविध स्वरूपात संशोधनाला चालना, उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे, मानव संसाधन हे अधिक विकसित व्हावे या दृष्टिकोनातून हा उच्च शिक्षण विभाग उच्च शिक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण कार्य करीत असलेले आपल्याला दिसून येते. उच्च शिक्षणामध्ये आवश्यक असणाऱ्या विविध स्वरूपाच्या फंडिंग्स असो किंवा सुविधा असो या आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून देण्यासाठी हा विभाग सातत्याने कार्य करीत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अशा प्रकारे मानव संसाधन विकास मंत्रालय जे आहे हे अशा स्वरूपात महत्त्वपूर्ण स्वरूपाची कार्य करीत असलेले आपल्याला दिसून येते. धन्यवाद.